नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी एक मोठा विषय घेऊन आलोय आपल्यासमोर की आपण पेपर कसा सोडवायचा. जो आपला 17 डिसेंबरला जो महाउत्सव आहे एमपीसीच्या इतिहासात ही पहिली घटना आहे की जिथे 7,000 जागा भरल्या जात आहेत आणि त्या महोत्सवात आपण सगळ्यांचं एक सगळ्या प्राध्यापकांचं किंवा सगळ्या व्यक्तींचं काही ना काही योगदान आहे. मला असं वाटतंय की 50% वेटेज अभ्यासाला आहे, 50% वेटेज हा आपल्या पेपर सोडवण्याला आहे. आणि मी तोच मुद्दा पकडून किंवा तोच विषय पकडून मी आज आपल्याशी थोडासा संवाद साधतोय. व्यक्तीचा पराभव हा स्वतः व्यक्तीच करू शकतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे. आपणच आपल्या यशाचे विधाते आहात. तर काय होतं की आपण पेपर सोडवताना बऱ्याच जणाला टेन्शन येतं. पेपर सोडवताना अभ्यास चांगला असतो पण तरी पण मार्क आपल्याला अपेक्षितप्रमाणे पडत नाहीत. तर काय केलं पाहिजे याच विषयावर मी आपल्याशी थोडासा संवाद साधतो. थोडं पार्श्वभूमी माझी ओळख सांगतो की मी मी मिसाळ भुजंग पांडुरंग GST इन्स्पेक्टर म्हणून आता पुण्यात कार्यरत आहे. माझा एमपीसीतला अनुभव आहे. राज्यसेवा 4 मेन्स 2 इंटरव्ह्यू, STIच्या 5 मेन्स, 5व्या मेन्सला मी क्वालिफाय केलं. त्याचबरोबर ASOच्या 4 मेन्स. असा माझा एकंदरीत एमपीसीचा 8 वर्षाच्या अनुभवातला खूप मोठा प्रवास आहे. तर ते जे मला अनुभव आले किंवा ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या संदर्भातच मी बोलणार आहे. एक साधारण आपल्या आदल्या रात्रीपासून आपण एक पेपरच्या एंडपर्यंतची स्टोरी घेऊ. आदल्या रात्री बऱ्याच जणांना झोप लागत नाही. मी स्वतः त्या याच्यातून गेलेलो आहे की खूप पण तरी जास्त बर्डन न घेता. झोपेचं प्रेशर काय येतं किंवा आपल्याला सकाळी उठायचा टायमिंग फिक्स असतो. आपल्याला 10ला रिपोर्टिंग टाइम आहे पेपरचा, 9ला. तर आपण जास्त बर्डन तिथून सुरुवात होते आपली आदल्या दिवसापासूनच. तर साधारण 5 घंटे झोप झाली, 6 घंटे झाली किंवा त्यापेक्षाही कमी झाली तरी पेपरवर इम्पॅक्ट पडत नाही. फक्त तुमच्या सायकोलॉजीमध्ये फिक्स पाहिजे की आपल्याला झोपीने एक रात्र चांगली झोप नाही लागली म्हणून पेपरवर त्याचा इम्पॅक्ट होईल, हे आपल्या मनामध्ये गेलं नाही पाहिजे. कारण माझं असं म्हणणं आहे की एकदा एखादी गोष्ट मनात घर करू लागली की तिचा इम्पॅक्ट पुढल्या पूर्ण दिवसावर पडतो. ज्यावेळेस ही गोष्ट अजिबात डोक्यातून काढून टाका, कमी झोप जास्त झोप याचा इम्पॅक्ट दुसऱ्या दिवसावर पडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बऱ्याच जणाला म्हणजे आम्ही असता म्हणायचो की जो पेपरच्या दिवशी सकाळी वाचतो त्या वाचलेल्या पैकी तर पेपरमध्ये काहीच येत नाही. म्हणजे स्वतःला समजवायसाठी हे वाक्य खूप चांगलं आहे. आणि अनुभव पण तसेच आहेत की आपण अपेक्षेप्रमाणे वाचत असतो. फास्ट कलम हे ते. आता ते MS धोनीचं वाक्य आहे, जर तुम्ही वर्षभर चांगलं केलं असेल तर एका दिवसाने किंवा एका तासाने काही फरक पडणार नाही. आणि तुम्ही वर्षभर खूप काही केलं नसलही आणि 1 तास खूप काही केलं तरी पेपरच्या रिझल्टवर काही फरक पडणार नाही. मला असं वाटतं पेपर एंट्री केल्या किंवा आपण सेंटरवर पोहोचल्यानंतर एक 2 तास निवांत कूल एकदम काहीच डोक्यात आठवायचं नाही की रिकॉल करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जितकं तुम्ही रिकॉल करण्याचा प्रयत्न करताल तितका प्रेशर खाली तुम्ही दबले जाल. सेंटरमध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर साधारण अर्धा तास घेतात. एक शांत डोळे लावून काहीच नाही, विचारच नाही मनामध्ये काहीच. तर असे एक कूल माइंड ठेवून तुम्ही पेपरची सुरुवात करू शकता. पेपर पहिले 5 मिनिटं हातात देतात. बरेच जण इकडून उचकून पाय तिकडून उचकून पाय, काय दिसतंय का हे दिसतंय का. आणि तेवढ्याच गडबडीत एक चूक होती आपली की आपल्याला परीक्षक काहीतरी बोलतो किंवा शेजारचा काहीतरी बोलतो किंवा आणि जी आपली मेंटॅलिटी बदलती आपला अपमानामुळं म्हणा किंवा कोणीतरी बोलल्यामुळं त्या सिच्युएशनमध्ये आपण पाहतो एकच प्रश्न 2 प्रश्न होते. पण जर मेंटॅलिटी आणि परीक्षकांनी काही बोललं आपल्याला तर आपली सायकोलॉजी खूप आपल्याला निगेटिव्ह करून जाते आणि त्याचा इम्पॅक्ट पुढल्या अख्ख्या पेपरवर पडतो. त्याच्यामुळे पहिल्या 5 मिनिटात पेपर फोडायचा आणि इकडे चोरून बघण्याचा 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी एका प्रश्नासाठी असा अजिबात प्रयत्न करायचा नाही. पेपर स्टार्ट झाल्याच्या नंतर आपण कोणत्या फॅकल्टीमध्ये आपल्याला जास्त आवड आहे. इकोमध्ये जास्त आवड आहे, जॉग्राफीमध्ये, पॉलिटीमध्ये की मॅथ रिजनिंगमध्ये
पण मॅथ रिजनिंग मध्ये जरी असेल तरी मॅथ रिजनिंग प्रथमतः सोडायचं नाही, पण बाकीचे विषय तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. कॉन्फिडन्स असा आहे, कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी आपल्याला आपल्या विषयापासून सुरुवात केलेली बऱ्याच जणांना आवडते आणि मला माझं मत पण तेच आहे की कॉन्फिडन्स हा पेपर मधला एक खूप जमेची बाजू आहे. आणि पॉल सायन्स असेल किंवा हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, ज्या विषयाला तुम्हाला आवडते तिथून सुरुवात करा आणि साधारण त्या विषयाचे प्रश्न, समजा पॉल सायन्स 15 क्वेश्चन आहेत, तर साधारण तुम्ही जर तिथं 7-8 मिनिटातच ते सगळे कव्हर करत असाल आणि पॉल सायन्स मध्ये तुम्हाला 15 पैकी साधारण 13-14 मार्क पडत असतील, तर तुमचा हा एक बूस्टर डोस असतो की पुढल्या येणाऱ्या दुसऱ्या सब्जेक्टवर होतो त्याचा. पहिल्या 30 मिनिटात तुम्ही कसा परफॉर्मन्स करताय त्याच्यावर दुसरा 30 मिनिटाचा कालावधी अवलंबून असतो. पहिले 30 मिनिटात जर तुम्ही 50-60 क्वेश्चन व्यवस्थितरित्या टॅकल केले तर पुढले 40 क्वेश्चन तुम्ही 30 मिनिटात करता आणि जो व्यक्ती थोडासा अभ्यास, थोडासा आत्मविश्वास आणि 100 प्रश्न त्या 1 तासात वाचू शकतो तो विद्यार्थी पासच होऊ शकतो. म्हणजे शक्यता म्हणण्यापेक्षा होणारच असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण महाराष्ट्रातल्या असंख्य मुलांचे हे प्रॉब्लेम आहेत की सर पेपरच कव्हर झाला नाही, माझं वाचूनच झालं नाही, मॅथ रिजनिंग राहिलं. तर पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इको हे साधारण 45 क्वेश्चन आहेत. ह्या 45 क्वेश्चन साधारण 20 मिनिटात वाचण्याचा प्रयत्न करायचा. अडचण कुठं होती की 4 लाइनर क्वेश्चन असतात, त्याच्यात एलिमिनेशन मेथड कधी लागते कधी लागत नाही. ठीक आहे, एलिमिनेशननी 4 मोठाले प्रश्न सोडणं संयुक्तिक आहे, पण जिथं विचारले महाराष्ट्रात जिल्हे किती किंवा महाराष्ट्रात तालुके किती 255 समजा पर्याय टाकलेले असतात त्यांनी, तर त्या पर्यायात आपल्याला फिक्स माहिती आहे महाराष्ट्राचे मतदारसंघ किती किंवा विधानसभेचे मेंबर किती, आणि असे ऑनलाईनर क्वेश्चन असतात, खूप असतात की 10-20% तरी क्वेश्चन असे ऑनलाईनर असतात. तर ह्या क्वेश्चनला एलिमिनेशन हे 4 पर्याय वाचत बसायचे, हे वेळ लावायचीच नाही. तुम्हाला जर 288 मतदारसंघ माहिती आहेत आणि तुम्ही शुअर आहात त्याच्यावर, तर 288 ज्या क्षणाला दिसेल त्या क्षणाला तिथं टिक होणं गरजेचं आहे. बाकी 5-10 सेकंद कसे वाचवायचे, तर वन लाइनर मध्ये तुम्हाला जास्त वाचता म्हणजे वेळ वाचण्याचा चान्स असतो. कारण 4 लाइनर क्वेश्चन वाचण्यासाठी वेळ पण लागतोच, तसं वन लाइनर वाचण्यासाठी आणि डिसिजन खूप लवकर घेणं गरजेचं आहे. 1-2 मिनिटं गेल्याच्या नंतर तुमचं उत्तर बरोबर जरी आलं तर ते फायदेशीर ठरत नाही. कारण तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर 2 मिनिटांनी आलं बी, ते उत्तर बरोबर आहे, 1 मार्क मिळाला, पण तुम्ही त्या 1 प्रश्नामुळे दुसरे 2 प्रश्न वाचायचेच राहून गेले आणि ते तुम्हाला येणारे होते, तर नंतर तुम्हाला ते पश्चातापाशिवाय हातात काहीच राहत नाही. एलिमिनेशन मेथड लावलीच पाहिजे, त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, पण वन लाइनर क्वेश्चनला एलिमिनेशन मेथड लावणं गरजेचं नाही. कारण उत्तर जर तुम्हाला फिक्स माहिती आहे तर तुम्ही डायरेक्टली टिक करणं गरजेचं आहे. हे वेळ वाचण्याचं एक राहिला प्रश्न, तुम्ही मॅथ आणि रिजनिंगचा प्रश्न, मॅथ मध्ये बी सलग प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू नका. 1, 2, 3, 4 असा, म्हणजे जे काय असेल ते. तुम्हाला वाटतंय ना डिकोडिंगचा चॅप्टर परफेक्ट आहे, तुम्हाला वाटतंय पझलचं थोडं मागे ठेवलं पाहिजे, तुम्हाला ज्या क्षेत्रात चांगलं वाटतंय, मॅथ रिजनिंग मध्ये बी खूप सारे घटक असतात, अंकगणित असेल, कोणाला कॅल्क्युलेटिव्ह जास्त जमतंय, तर ते क्वेश्चन आधी घेणं गरजेचं आहे. आपण अडचण काय होते की आपण टॉप टू बॉटम म्हणजे पहिल्या प्रश्नापासून तर 100 पर्यंत स्किप करायला घाबरतो आणि कोणता प्रेफरन्स आधी द्यावा कोणता प्रेफरन्स नंतर द्यावा याच्यातच सगळा गोंधळ उडतो. तर मॅथ रिजनिंगला 20 पैकी 20 तुम्हाला आलीच पाहिजे असं काही नाही. आणि मॅथ रिजनिंगचे फॉर्म्युला काय माहिती आहे का, तुम्हाला 11 यावा काही फरक पडत नाही, 12 आले तरी म्हणजे चांगलंच आहे, पण ते 12चे 12 शुअर आले पाहिजे. तुम्ही 2 मिनिटं दिले, उत्तर कॅल्क्युलेटिव्ह केलं सगळं आणि शेवटी गोल करताना कुठेतरी चुकलं किंवा उत्तराच्या जवळ जाऊन प्रेशर खाली दुसरंच उत्तर मारलं, याचं दुःख सगळ्यात जास्त असतं. आणि अजून एक महत्वाचं, 100 पैकी 100 मार्क घ्यायचे नाहीयेत, त्याच्यामुळं एखादा प्रश्न नाहीयेत ठीक आहे, त्याला गोल करून मागं सोडून द्या, त्या प्रश्नाला गोल करायचं आणि नंतर वेळ पुरला तर मी येईल, कारण तसाही तो अवघड आहे, चुकला तरी फरक पडणार नाही, निगेटिव्हनी इतका इम्पॅक्ट 1/4 पडत नाही. फक्त प्रॉब्लेम स्पीडचा आहे, स्पीड कसं मेंटेन करायचं, वाचनाचं स्पीड कसं ठेवायचं. जितकं तुमच्यावर प्रेशर कमी असेल माइंडवर
तितकं तुम्ही स्पीड जास्त घेऊ शकता. हा, स्पीडमध्ये एक चूक होऊ बी शकते, म्हणजे अख्ख्या 100 प्रश्नात एखादा गोल चुकूनही इकडे तिकडे जाऊ शकतो, पण एक चूक स्वतःला सुद्धा माफ केली पाहिजे. कारण एवढ्या प्रेशर खाली एवढ्या स्पीडने वाचतो आपण. साधारण आपल्या वातावरणच एवढं त्या दिवशी असं बनलेलं असतं की एखादा गोल चुकू शकतो, पण एकच गोल माफ होऊ शकतो स्वतःला. जर दुसरा गोल तुम्ही चुकवत असाल तर तुम्ही स्पर्धेच्या कुठंतरी बाहेर फेकण्याच्या प्रोसेसमध्ये सुरू झालेलं असतं. तर हे माझे काही महत्त्वाचे मुद्दे होते. त्याचबरोबर पेपर हॉलमध्ये जास्त दुसरीकडे काय चाललंय, कोण काय बोलतंय, परीक्षक कोणाला बोललाय किंवा तुम्हाला काय विचारलंय, याच्यावर अजिबात फोकस नाही करायचं. जो आपल्याला नंबर लिहायचे उत्तरपत्रिकेचा आणि प्रश्नपत्रिकेचा आणि साईन, ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर ह्या 2-3 गोष्टीसाठीच फक्त इकडे तिकडे पाहणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये काय चाललंय, जो सिरियस विद्यार्थी असतो तो कधीही याच्याकडे लक्ष देत नाही. आणि मला वाटतं सगळ्यांनी असं जर केलं तर यश नक्कीच तुमचंच आहे. त्याचबरोबर करंटला आत्ता मला भरपूर मेसेज येत आहेत की करंटला काय वाचायचं. आत्ता ह्या क्षणाला तर मी असं सजेस्ट नाही करणार, कारण साधारण 10 दिवस राहिलेत आपल्या पेपरला. 10 पण नाही राहील, त्यापेक्षा बी कमी दिवस होतील. तर करंटला आता एक कोणतं तरी बुक जे रेफर केलंय त्यावरच विश्वास ठेवा आणि तोच रेफर करा, हेच आपल्यासाठी बेटर राहील. जे जे आता सिलेबसनुसार वाचलंय, नवीन प्रयोग अजिबात करू नका. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, पण मला सांगायचंय की नवीन प्रयोग 10 दिवसात एकदा वाचून तुम्ही आईन्स्टाईन नाही आहेत की एकदा वाचला आणि तुमच्या लक्षात राहिलं आणि तुम्ही परीक्षेत त्याचं उत्तर लिहिलं, असं होत नाही. त्याच्यामुळे आता प्रयोग नवीन करू नका, नवीन मटेरियल घेण्याचा किंवा नवीन काहीतरी. आणि आयोगाचे आलेले क्वेश्चन पेपर फार फार तर 1-2 पेपर सोडून पहा, जेणेकरून थोडंसं एक फॅमिलियर होतं, ओळखीचं होतं आपल्याला सगळं. जे फ्रेम करण्याची पद्धत असते, कधी कधी लई सोपा क्वेश्चन असतो पण त्याने विचारताना इतके शब्द त्याच्यात ऍड केलेले असतात की ते आपल्याला वाटतं खूप अवघड क्वेश्चन आहे, आणि घरी आल्यानंतर कळतं की अरे अरे हा तर लई सरळ सरळ होता. म्हणजे दोनदा नकार लावले, आई असंच नाही, नाही असं नाही. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय हे परीक्षा हॉलमध्ये लवकर आपल्या प्रेशरमुळे लक्षात येत नाही. आणि जो प्रेशरवर नियंत्रण मिळवल, जो प्रेशरवर काय म्हणतात की जो प्रेशर घेणार नाही, यश त्याचंच आहे. कारण 50% अभ्यासाला वेटेज आहेत, पण 50% उद्या जो हॉलमध्ये पेपर सोडवणार आहे टेम्परामेंट, आणि टेम्परामेंट बिघडतीये हे स्वतःला सांगत जा. कारण ही परीक्षा देताय तुम्ही काय गावाच्या पारावर बसून गप्पा नाही हाणत. ही आयुष्याची परीक्षा आहे. ह्या परीक्षा म्हणजे भाकरीची परीक्षा आहे, असे आमचे गुरु म्हणायचे की भाकरीची परीक्षा आहे. आणि त्याच्यामुळे टेन्शन येणं साहजिक आहे, पण त्याच्यावर कंट्रोल कसं मिळवणार, त्याला टॅकल कसं करणार, हे तुमचं स्किल आहे. आणि मला वाटतं ह्या 2-3 गोष्टी केल्या तर प्रेशर नक्की कमी होईल. आणि प्रेशर जर कमी झालं तर यश तुमचंच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.